वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परब्रह्म श्री स्वामी समर्थ भगवान की जय। अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज परब्रह्म ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणावरती कोटी कोटी वंदन। गेल्या अनेक दिवसांपासून आपण दत्तगुज वाहिनी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ महाराज यांची सुमधुर दिव्य अशा प्रकारची कथा या ठिकाणी श्रवण करत आहात। आम्ही कथा श्रवण करायची, कशी आहेत आमचे स्वामी, माझ्या स्वामींची कथा कशामुळे ऐकायची आणि कशामुळं स्वामींचं चरित्र श्रवण करायचं। या संसारात मायामय जो काही पसारा आहे, जे अरण्य आहे, जे वन आहे, तर त्या मायामय अशा अरण्याला जाळून टाकणारा धगधगता अग्नी अर्थात माझे परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज। अज्ञान रूपी अंधकार सर्वत्र पसरलेला आहे महाराज, आणि या अज्ञानामुळं भ्रांत जगामध्ये वाढलेले भ्रमिष्ट आहे। काय करावं काय करू नये नाही कळत महाराज। संसारामध्ये असं वाटतं इथं जर मी गेलो ना, नक्कीच माझं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, आणि नेमका माणूस तिथेच फसतो। तिथे गेला रे गेला की फसलाच, फसगत झालीच। भ्रमिष्ट जीवाने काय करावं काय करू काही कळत नाही। अज्ञान सत्य काय आहे नाही कळत, आणि याच्याचमुळे ह्या अज्ञानाला दूर करणारा, अज्ञानाचा अंधकार जो आहे, तर ह्या अज्ञानाचा अंधकाराला दूर करणारा असा जो कोणी ज्ञान सूर्य आहे, तर त्या ज्ञान सूर्याचं नाव श्री स्वामी समर्थ। पूर्ण साक्षी आहे, परात्पर गुरु आहे, मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक जे आहेत या कलियुगामध्ये, त्यांचं नाव आहे श्री स्वामी समर्थ। जगामध्ये सत्कर्म करत राहा, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी, अभय देतात भक्तांना। सतत पाठीशी उभा आहेत भक्तांच्या, सत्कार्य करण्यासाठी बरं। नाहीतर आम्ही स्वामींचे भक्त आहोत, आम्ही काही करत नाही जमणार महाराज।
धर्माच्या कार्यासाठी, सत्याच्या कार्यासाठी, सत्कार्यासाठी जे सतत भक्तांच्या मागे अभय वरद हस्त घेऊन उभे असतात, त्या परब्रह्माचं नाव आहे श्री स्वामी समर्थ. गंगा जल हे सदा सर्व काळ पवित्र असतं. गाणगापूरला तुम्ही जाता, अष्टतीर्थ तुम्ही करता, भीमा अमरजीचा संगम आणि तिथून एक बाटली भरून तीर्थ आणता, पंढरपूरला चंद्रभागेतून तीर्थ आणता, काशीला जर कोणी गेलं तर तिथे गंगेचं तीर्थ आणता, गोदावरी त्र्यंबकला जर गेला तर तिथून तीर्थ आणता. गंगाजल म्हणतात त्याला. आणि घरामध्ये ठेवता. किती दिवस ठेवता घरामध्ये? 1 महिना ठेवलं काय, 6 महिने ठेवलं काय, 1 वर्ष ठेवलं काय, 5 वर्ष ठेवलं काय, 10 वर्ष ठेवलं काय, परंतु गंगाजल हे शिळ होत नाही महाराज. गंगाजल सदा सर्व काळ ताज असतं, सदा सर्व काळ ते पवित्र असतं. स्वामी आणि स्वामींचं कार्य, प्रत्यक्ष कार्य अप्रत्यक्ष कार्य असे 2 कार्य स्वामी महाराजांचे. प्रत्यक्ष देहधारी असताना स्वामी महाराजांनी जे कार्य केलं त्याला प्रत्यक्ष कार्य म्हणायचं. आणि आज स्वामींनी समाधीस्थ असताना जे अदृश्य पद्धतीने कार्य करतायत स्वामी महाराज, त्याला अप्रत्यक्ष कार्य म्हणायचं. परंतु आजही ते कार्य स्वामींचं त्या गंगाजळासारखं पवित्र, स्वतः तर पवित्र आहेत, परंतु या गंगेमध्ये जो न्हाऊन येतो ना महाराज, तो सुद्धा पुण्यवान होतो, तो सुद्धा पवित्र होतो. इतकं कोमल अंतकरण माझ्या स्वामींचं. स्वामींचं जो कोणी स्तवन करतो, स्वामींचं जो कोणी भजन करतो, स्वामींचं नामस्मरण करतो, म्हणा सगळेजण श्री स्वामी समर्थ. स्वामी सत्वर गतीने त्याला पावतात महाराज. क्षणाचाही विलंब नाही लावून देते. दत्त ते स्मरतोगामी म्हणतात त्यांना. गंगा जलाहून पवित्र असे असणारे आमचे स्वामी, त्यांचं महिमान सर्व पापांपासून भक्तांना मुक्त करतं, सर्व तापांपासून भक्तांना मुक्त करतं. दुःख दारिद्र्य काय असेल तुझ्या जीवनामध्ये, स्वामी सगळे आपल्या खांद्यावरती घेतात. फक्त श्री स्वामी समर्थ एकच मंत्र आहे, श्री स्वामी समर्थ. कलियुगामध्ये सगळे मार्ग संपतात त्यावेळेस माणसं स्वामींच्या कथेकडे येतात, दत्तुगुजबाईंकडे येतात, स्वामी कथा श्रवण करतात महाराज. आणि अशी आमची दत्तुगुजबाईंचे सर्व श्रोते सावध बसले, सावध. आज दत्तदेशी योगीश दादा काय सांगणार आहेत, स्वामींची कथा काय आहे, आज स्वामींचा बोध काय आहे, आज हे ऐकण्याची उत्सुकता त्यांच्या मनामध्ये सतत जागी असते. त्यांना सावध श्रोते म्हणतात. काही काही श्रोते आमचे असे पण असतात, त्यांना एरवी घरी असल्याच्या नंतर झोपण्यासाठी गोळ्या खाव्या लागतात, परंतु कथेमध्ये ते जर आले ना महाराज, एवढा आरामदायी शांत झोप लागते त्यांना. गोळी खाण्याची सुद्धा गरज लागत नाही. अरे निरोगी जर झोप असेल ना, निरोगी झोप म्हणतो बरं मी, झोपेचा सुद्धा रोग आहे आज. निरोगी झोप जरी स्वामींच्या कथेमध्ये जर तुम्हाला लागत असेल ना, तर फार भाग्यवान आहात तुम्ही की तुम्हाला शांत झोप लागते महाराज. यात वाईट मानू नका, ही पण एक स्वामींची कृपा. आणि म्हणून दत्तुगुजबाईंचे श्रोते जे आहेत ते फार सावध आहेत, श्रवण करतात ते स्वामींची कथा दत्तुगुजबाईंवरती. दुपारी 2 वाजले ते मोबाईल घेऊन तयारच असतात. आता प्रीमियम केलेला दत्तदेशी योगी दादांचा व्हिडिओ येईल, स्वामींची कथा आम्हाला ऐकायला मिळेल, सुश्राव्य.
दत्तदेशी योगी दादा नाही हो कथा करत. अंतकरणात बसलेले स्वामी हे वदवून घेतात. आम्ही कोण कुठालचे, आमची काय पात्रता महाराज. एका दिव्याने त्या सूर्याला काय ओवाळावं. परंतु स्वामींची जर कृपा झाली, एखाद्या दगडाला जर शेंदूर लावला ना महाराज, तर त्या वाटाच्या कडेला एक असा पडलेला दगड, त्याला जर सहज कुणी एखाद्या शेंद्राचा असा जर हात पुसला तर त्या दगडाचा सुद्धा देव व्हायला वेळ लागत नाही. ही शेंद्राची किंमत, ही कृपेची किंमत, ही कोणीतरी कृपा केली महाराज. शेंदूर लावला, स्वामींनी कृपा केली, हा शेंदूर लावला. आणि म्हणून सर्व काही तुम्ही श्रवण करू शकता. स्वामी भक्त सावध असले पाहिजे कथेमध्ये, सावध. आणि सावध असणारे स्वामी भक्तच खऱ्या अर्थाने भक्तीमध्ये काहीतरी प्रगती करू शकतात. आणि एकामागून एक अनेक सुरस अशा प्रकारच्या रसरसित रसभरित स्वामी चरित्राची कथा आज तुम्हाला या दत्तगुज वाहिनीच्या माध्यमातून श्रवण करायला मिळत आहेत. आपण ऐकत आहात. अनेक भागातून दत्तदेशी, अनेक भागातून, महाराष्ट्राच्या अनेक भागातून, कुणी संभाजीनगर मधून आहेत, कुणी अहिल्यानगर मधून आहेत, कुणी बीड मधून आहेत, कुणी जळगाव मधून आहेत, कुणी धुळे, वाशिम, मालेगाव, अनेक भागातून, कुणी अमरावतीचे, कुणी नागपूरचे, कुणी गडचिरोलीचे, कुणी यवतमाळचे, कुणी नांदेडचे आहेत, कुणी जालनाचे आहेत, कुणी सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर, ठाणे, मुंबई, पुणे, सर्व भागातून. कोणाचं नाव जर घ्यायचं राहिलं असेल तर मला आता सर्व जिल्हे पाठ करावे लागतील. सर्व भागातून पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र दत्तगुज वाहिनीवरती येतो 2 वाजता. आणि सगळेजण स्वामीची कथा ऐकतात. तुम्ही म्हणाल का हो फक्त महाराष्ट्रच ऐकतो? स्वामींची कथा ऐकली, महाराष्ट्र कशाला ऐकायला? ज्यावेळेस स्वामी अक्कलकोटला होते ना, तो गुजरातवाल्यांना वाटत होतं स्वामी आमच्या राजवाड्यामध्ये पाहिजे. हीच कथा आहे आजची, ऐकायची तुम्हाला. तुम्ही पुढे सांगणार तुम्हाला. प्रत्येक जणाला हेवा वाटत होता त्या काळी की स्वामी माझ्या राज्यामध्ये पाहिजे. प्रत्येक राजे महाराजे प्रत्येकांना हेवा वाटायचा. आणि मग गुजरातवाले काय नाही ऐकणार? ते सुद्धा दत्तगुज वाहिनी युट्यूब चॅनल ऐकतात. कर्नाटकचे सुद्धा मला बरेच मेसेज येतात. अक्कलकोट आणि कर्नाटक सीमारेषेच आहे, काही अंतरावरती सीमारेषा आहे आपल्या महाराष्ट्र कर्नाटकची. अनेक स्वामी भक्त कर्नाटकात सुद्धा आहेत. बरं इथेच का नाही, परदेशातील सुद्धा ऐकतात. अमेरिकेवाले सुद्धा म्हणतात दत्तदेशी योगी दादा आम्ही अमेरिकेत आहे, परंतु तुमची कथा आम्हाला ऐकायला मिळते, स्वामींची कथा ऐकायला मिळते. फार छान उपक्रम आहे, आनंद वाटतो. अशी कथा आजपर्यंत आम्ही कधी ऐकली नाही. सांगणार मी कुणी नाही रे. एक जण मला त्या दिवशी म्हटले दादा तुमचा चेहरा व्यवस्थित दिसत नाही. माझ्या थोबाडाला कशाला पाहतो? ऐकायला तर येतं ना. अंतकरणातील भाव पहा. हा देह एक दिवस जाणार, राग होणारच. देहाच्या मागे जाऊ नका, नश्वर देहाच्या मागे भाळू नका. भाव श्रवण करा, बोध श्रवण करा. स्वामींचा काय दत्तगुज वाहिनीचे कार्य आहे. आणि म्हणून असे असणारे सगळे माझे दत्तदेशी मोठ्या आनंदाने या ठिकाणी उपस्थित असतात. दुपारी 2 वाजले की आपला व्हिडिओ प्रीमियम होतोच आणि सगळेजण तुम्ही श्रवण करता. आणि खरंच तुम्हाला एक सांगू दत्तदेशी हो, महत्वाची गोष्ट अशी, ज्याच्या जवळ सबळ शक्तिमान पूर्व पुण्य आहे त्यांनाच स्वामीचं दर्शन होतं बरं का.
त्यांना जी स्वामींची भक्ती करावीशी वाटते, पूर्व पुण्य काहीतरी असावं, काहीतरी पुण्य संचय लागतो, तरच स्वामींची भक्ती करावीशी वाटते. स्वामींकडे माणसं जातात, काहीतरी ऋणानं बनते. स्वामींची काहीतरी कृपा आहे महाराज, आणि स्वामींची कृपा तुमच्यावर आमच्यावर असल्याशिवाय ह्या गोष्टी तुमच्या आमच्या हातून घडूच नाही शकत. परब्रह्म आहे ते, त्यांच्या इच्छेशिवाय पानही ढळू शकत नाही. त्यांनी जर ठरवलं संपूर्ण वातावरण शांत करायचं, संपूर्ण वातावरण, हवा अजिबात सोडायचीच नाही. स्वामींनी ठरवलं श्वास म्हणून मरू आपण सगळे. ही भगवंताची फार मोठी कृपा आहे की आपण श्वास घेतोय. हवा आपल्याला विनामूल्य, पाणी आणि अन्न आपल्याला विकत घ्यावं लागतं महाराज, परंतु हवा विनामूल्य. त्यात प्रदूषण हल्ली वाढतंय आपल्याचमुळं, परंतु ही निसर्गाची, या सृष्टीची, ज्याने सृष्टीची निर्मिती केली अशा त्या परब्रह्माची फार मोठी कृपा आहे आपल्यावर. आणि म्हणून काहीतरी पुण्य आहे, काहीतरी पूर्व पुण्य, काहीतरी कृपा आहे स्वामींची. आणि म्हणून तुम्ही आणि आम्ही सगळेच एकत्र बसून स्वामींची कथा या ठिकाणी श्रवण करतोय. आणि याच्यामध्ये चोळपासारखे महान अशा प्रकारचे स्वामींचे सेवक अग्रक्रमाने पुढे येणारे त्यांचं दिव्य चरित्र आम्हाला ऐकायला मिळतंय. ते कुठे शिकले, कुठे चुकले, दोन्ही गोष्टीतून आम्हाला बोध मिळतो की आम्ही स्वामींची भक्ती कशी करावी, स्वामींचे आम्ही कसं व्हावं, याचं संपूर्ण मार्गदर्शन या स्वामींच्या कथेतून मिळतं, दत्तुगुज वाहिनीवरून मिळतं. अक्कलकोट नगरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज जवळपास 12 वर्ष राहिले, एक तप पर्यंत राहिले असं स्वामी चरित्रकार सांगतात. आणि त्या काळामध्ये अनेक अशा प्रकारचे स्वामी भक्त वेगवेगळ्या भागामधून, वेगवेगळ्या ठिकाणांवरून, वेगवेगळ्या राज्यांमधून, वेगवेगळ्या देशांमधून अनेक स्वामी भक्त त्या ठिकाणी तयार झाले. सगळीकडे स्वामींची चर्चा, सगळीकडे चहूदिशांना चौफेर, सगळीकडे स्वामींची चर्चा. अरे अक्कलकोट नगरीमध्ये ते साक्षात परब्रह्म आहे, साक्षात भगवंत आहे. जायचं, शुद्ध अंतकरणाने मागायचं, श्री स्वामी समर्थ नाममंत्र जप करायचा. पूर्ण मनोइच्छा पूर्ण होते महाराज. अनेक भाविकांचा या ठिकाणी अनुभव, सगळीकडे वार्ता पसरली, सगळी कोणाला काहीही प्रश्न असू द्या, काहीही प्रश्न असू दे तुमच्या मनात, सांसारिक असू द्या, प्रापंचिक असू द्या, आध्यात्मिक असू द्या, काहीही प्रश्न असू दे, कुठल्याही स्वरूपाचा प्रश्न असू दे, तर त्या काळी सगळे धावत जायचे ते म्हणजे अक्कलकोटला. सगळेजण धावत जायचे अक्कलकोटला. कुठलाही प्रश्न पडू दे तुम्हाला, कुठलाही प्रश्नाचं उत्तर मिळणार ते अक्कलकोटला 100% मिळणार. तीळ मात्रही शंका नाही. भाव शुद्ध पाहिजे, एवढीच काय ती अट. आणि सर्वजण, सर्वसामान्य तुमच्या आमच्यासारखे सगळे सर्वसामान्य जे भक्त यादीमध्ये येतात, सगळेजण अक्कलकोटला जायचे. आणि अक्कलकोटला गेलो की सगळे प्रश्न त्यांचे सुटायचे. स्वामींची खूप अशी कृपा त्यांच्यावरती त्यांना प्राप्त व्हायची महाराज. तुम्ही म्हणाल का हो दादा, फक्त सर्वसामान्यच जायचे का अजून कोणी श्रीमंत लोक, राजे महाराजे त्या काळी होते, हे पण जायचे, त्यांना काही प्रश्नच पडत नव्हता. अरे गरिबांना भागवा भागवा कशी तरी करायची सवय असते संसारामध्ये. ऍडजस्टमेंट त्याला म्हणतो आपण, तडजोड म्हणतो आपण, सवय असते. 100 रुपये जर जवळ असतील तर त्या 100 रुपयामध्ये संपूर्ण बाजार कसा करून आणायचा, काय काय घ्यायचं, काय काय ठेवायचं,
कुठलं अति महत्वाचं आहे, कुठलं कमी महत्वाचं आहे, याचं सगळं नियोजन लावून तो गरीब बाजार करू शकतो. परंतु श्रीमंताची हाव इतकी मोठी असते ना महाराज, संपतच नाही. गोचेडासारखे फुगतात फुगतात फुटतात, फुगून फुगून फुटतात, तरी पण माझ्याकडे सगळी श्रीमंती पाहिजे, माझ्याकडे सर्व पैसा पाहिजे, धन दौलत ऐश्वर प्रतिष्ठा सगळी माझ्याकडे पाहिजे. फार मोठा हव्या श्रीमंत. आणि म्हणून सर्वसामान्य जातात, यात काही वेगळं नाहीये, ते जाणारच, त्यांच्याकडे नाहीच आहे मुळात काही, ते मागणारच, ते दुःखीचे आहेत मुळात. परंतु जे सुखी जीवन जातात त्यांना सुद्धा अभ्यास वाटतो की माझाही नावलौकिक व्हावा, म्हणून असे अनेक राजे महाराजे त्या काळी अक्कलकोटला जायचे आणि अनेक प्रश्न स्वामींपुढे मांडून आपले प्रश्न सोडवून घ्यायचे महाराज. हे स्वामींची महिमा, हे परब्रह्माची महिमा. विशेष म्हणजे असं आहे, अक्कलकोट नगरीमध्ये त्या काळी मालोजीराजे भोसले, श्रीमंत मालोजीराजे भोसले हे त्या राजगादीवरती राज्य करत होते, राजे होते तिथं. आणि ते सुद्धा निस्सिम स्वामी भक्त, निस्सिम स्वामी भक्त, नम्र. मालोजी राजांचा कथाप्रसंग आपण मागील कथेमध्ये पाहिला. निस्सिम स्वामी भक्त, स्वामींच्या चरणावरती भक्ती जडली. फक्त मालोजी राजे स्वामी भक्ती करत होते असे नाही बरं का, त्यांच्या परिवारातील जे तरुणी होत्या, युवती होत्या, तरुण ज्या मुली होत्या, तर त्या मालोजी राजे भोसलेंच्या घरातील, राजघराण्यातील, परिवारातील त्या तरुणी सुद्धा स्वामी महाराजांची सेवा करायला काटकसर नव्हत्या करत, कंटाळा नव्हत्या करत. नम्रता हा गुण असतो महाराज. आणि मोठी माणसं जशी वागतात ना तशी लहान लेकरावरती संस्कार होतात बरं. आणि म्हणून ज्याच्याकडे विनय आहे, ज्याच्याकडे विनम्रता आहे, त्याची मुलं सुद्धा विनम्र होतात. संस्कार त्यांना त्या पद्धतीने लागतात महाराज. आणि म्हणून विनम्र राहा, विनम्रता. आणि ह्या विनम्रतेशिवाय विद्येला किंमत नाहीये. तुम्ही किती ज्ञानी, किती डिग्र्या तुमच्याकडे आहेत, किती शिक्षण तुम्ही घेतलं, किती छान उंच स्थानावरती तुम्ही नोकरी करता, किती पेमेंट तुम्हाला आहे, नाही, किंमत नाही त्या गोष्टीला. नम्रता किती आहे, नम्रतेला समाजामध्ये फार किंमत आहे. आणि म्हणून मालोजी राजे भोसले स्वतः निस्सिम स्वामी भक्त हे तर स्वतः होतेच, पण या ठिकाणी मालोजी राजांच्या परिवारामधील जे काही तरुण युवती होत्या, तरुणी होत्या, ज्या काही मुली होत्या, तर त्या सुद्धा स्वामी भक्त करायला मागे पुढे पाहत नव्हत्या. त्या सुद्धा आनंदाने स्वामींची भक्ती करायच्या, असं वर्णन आहे महाराज स्वामी चरित्रात. ही स्वामींची कथा आहे, परम पावन अशी कथा आहे. स्मरण करा स्वामींचं. एक उपाय सांगू इच्छितो. स्वामींची भक्ती अक्कलकोटला गेल्याच्या नंतरच होते असं काही नाही बरं. स्वामींना नामस्मरण फार आवडतं, म्हणून काय करा, 10-10 जणांचा ग्रुप तयार करा, 10-10 जणांचा समूह तयार करा, 10, 20, 25, आणि एक दिवस असा ठरवून घ्या की आपल्याला अखंड नामस्मरण 1 तास करायचं, अर्धा तास करायचं, 15 मिनिटं करायचं, ठरवून घ्या. आणि सगळेजण असं एखाद्या ठिकाणी जमा, एखाद्याच्या घरामध्ये स्वामींचा मस्त फोटो मांडा, आणि अशा प्रकारे सगळी पंचोपचारी पूजा वगैरे करा, आणि सगळेजण एकत्र बसा आणि सगळ्यांनी नाममंत्राचा जप करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. किंवा भजन करा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. भजन करा.
आणि अशा पद्धतीने एक दिवस ठरवून घ्या, गुरुवार घ्या, रविवार घ्या, कुठलाही घ्या. देवाचं नाव घेण्यासाठी वार, वेळ, तिथी, मुहूर्त काही नसतं महाराज. तुमचं घर मंदिर होईल. एवढी शांतता घरामध्ये, एवढं आनंद तुम्हाला मिळेल. आज याच्या घरी गेलो, उद्या त्याच्या घरी जाऊया, नियोजन करा. माझ्या घरी आले म्हणजे मी त्याच्या घरी जाणार नाही, माझ्या घरी येणं महत्वाचं. बाकीच्यांचं मला काय करायचं, मी कशाला जाऊ तिकडे, माझं भागलं ना आता, असं नाही. प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरी जा आणि स्वामींच्या नामाचा, स्वामींच्या भजनाचा आनंद घ्या, उच्चार करा, श्री स्वामी समर्थ. आणि नंतर मला येऊन सांगा की काय अनुभव येतो. डोंगरे महाराज नावाचे फार मोठे भागवतकार आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. त्यांचे एक थोडं वाचण्यात आलं माझ्या. ते असे घरामध्ये भगवंताचं भजन, मरण असा कार्यक्रम आयोजित करायचे. अनेक वक्त यायचे आणि आल्याच्या नंतर भजन वगैरे सगळं व्हायचं. त्यांना गोड मिष्टांना वगैरे ते खाऊ घालायचे प्रसाद स्वरूपामध्ये. आणि ते सगळे आपापल्या घरी निघून गेल्याच्या नंतर ते असे झाडून काढायचे आणि ती धूळ कपाळाला लावायची. त्या धुळीमध्ये एवढी ताकद, संपूर्ण काम तुमची सिद्धीला जातं. ती नामस्मरणाची ताकद महाराज. ती भूमी सुद्धा पवित्र होती, ती धूळ सुद्धा. आपण धूळ अशी झाडून काढतो, फेकून देतो, परंतु नाही, ज्या ठिकाणी स्वामींचं नामस्मरण घडलं, जिथं भगवंताचं नामस्मरण घडलं, ती भूमी सुद्धा पवित्र होते. वातावरण पवित्र होणारच, यात तिथे मात्र शंका नाही. आणि म्हणून राय 10 जणांची ग्रुप करा, घरोघरी जा आणि करा, अनुभव घ्या. श्री स्वामी समर्थ काय महामंत्र आहे. आणि मग येऊन मला भेटा. तुझ्याशी योग्य दादा तुम्ही सांगितलं, कमेंट करायला तुम्हाला कमेंट बॉक्स कमी पडेल, असं माझ्या स्वामींची महिमा आहे. मालोजी राजे भोसले राजघराण्यातील राजे आहेत. स्वतः तर स्वामी भक्ती करतातच, परंतु त्यांच्या घरामधील, त्यांच्या परिवारामधील, त्यांच्या राजघराण्यामधील जे काही युवती वगैरे आहेत, मुली आहेत, त्या सर्व स्वामींची सेवा करायच्या. त्यांना रत्न प्राप्त झालं होतं महाराज. हिरे, माणिक, मोती, पाचवी नाही. नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हिरे, माणिक, मोती हे रत्न नाहीतच. जगामध्ये सगळ्यात मोठं काय रत्न असेल तर ते म्हणजे सुभाषित, बोध, संत संगत, सद्विचार, सगळ्यात मोठं रत्न महाराज. आणि ते स्वामी रत्न मालोजी राजांना प्राप्त झालं महाराज. हे रत्न एकदा मिळालं ना, राम रत्न धन पायो. मीराबाई म्हणतात, राम रत्न धन पायोजी मेने, राम रत्न धन पायो. हे जर एकदा रत्न मिळालं ना महाराज, कसली आशा राहत नाही, कसली भूक राहत नाही, कसलं दुःख राहत नाही, कसलं दारिद्र्य राहत नाही. फक्त उरतो तो म्हणजे आनंदी आनंद, आनंदाची डोही, आनंद तरंग. आणि म्हणून स्वामी रत्न त्या मालोजी राजांना प्राप्त झालेलं. ते सुद्धा निस्सीम अशा प्रकारचे स्वामी भक्त. तेव्हा अनेक राजे महाराजे त्या काळी अक्कलकोटला यायचे. सगळ्यांची चढाओढ लागली, सगळ्यांची स्पर्धा लागली की स्वामी समर्थ महाराज माझ्या राज्यामध्ये यावेत. सगळ्यांना वाटायचं स्वामी समर्थ महाराज माझ्या राज्यामध्ये पाहिजेत मला. राजकारण असतं महाराज. एखाद्याचं नाव लौकिक झालं, एखाद्या राजाचं नाव लौकिक झाला, माझा का होत नाही. अरे तो कार्य केलंय त्याने, जनतेसाठी तेवढं कार्य केलंय त्याने, तेवढा शुद्ध अंतकरण त्याच्या भाव आहे. आणि म्हणून तो राजा होतो, निवडून येतो. बिघडलं कुठं? तुला कार्य करायचं नाही आणि नाव लौकिक मात्र पाहिजे, असं शक्य महाराज? हे आजचं नाही.
पूर्वीपासून चालत आलेला आहे. हा काही काही विषय राजकीय विषय आहे का महाराज सांगा? हा भक्तीचा विषय, शुद्ध भावाचा, शुद्ध अंतकरणाचा, शुद्ध भक्तीचा विषय. याच्यात कशाला राजकारण पाहिजे? परंतु ती बुद्धीच तशी आहे. बुद्धी बिघडली, भ्रमिष्ट झाली. राजसत्ता, नावलौकिक प्रतिष्ठा, पैसा आणि हा विषय त्या राजा महाराजांच्या डोक्यामध्ये असल्यामुळं स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटला राहतात. मालोजी राजांचा फार मोठा नावलौकिक झाला. अक्कलकोट शहर ओळखत नव्हतं कोणी. आज साता समुद्राच्या पलीकडे जरी विचारलं श्री स्वामी समर्थ, अक्कलकोट हे नाव लागतं महाराज. मालोजी राजांना स्वामी रत्न प्राप्त झाले. मालोजी राजे सुद्धा स्वामींच्या भक्तीमुळे अजरामर झाले. आज सुद्धा त्याच घराण्यातील आताचे विद्यमान राजे एवढं सुंदर कार्य चालू आहे महाराज. त्यांना त्यांच्यासाठी खरंच आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे, कौतुक केलं पाहिजे. 108 फूट उंच मूर्ती स्वामी महाराजांची आणि इतकं छान अशा प्रकारचं म्युझियम त्या ठिकाणी तयार होणार आहे. स्वामी अक्कलकोटला फार देते, फार सुंदर रचनाकारी त्या ठिकाणी, फार सुंदर. अक्कलकोट म्हणजे स्वर्ग होणार आहे महाराज भविष्यामध्ये. खूप 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 कृपा आहे स्वामी महाराजांची त्या राजकारण्यावरती, खूप कृपा आहे. आज सुद्धा कृपा आहे. त्या काळी तर होतीच, आज सुद्धा स्वामी कार्य करून देतात. आज सुद्धा महाराज सूचना देतात. कधी तुम्हाला जर मुलाखत ऐकायला भेटली तर ऐका. खूप छान अशा प्रकारचं वर्णन त्यांनी भविष्यातील अक्कलकोट कसं असेल, सुंदर रचना अक्कलकोटची. ही भक्ती टिकली पाहिजे. वंश परंपरागत पुढे नेणारी जी पिढी आहे त्या पिढीने सुद्धा स्वीकारलं पाहिजे. आणि भक्ती एक ठेवा असतो, भक्ती एक परंपरा असते. माझे आजोबा सुद्धा वारकरी होते, भक्ती करणारे, भजन करणारे होते. दत्तदेशी योगेश्वरांसोबत ते केलंच पाहिजे, पुढे नेलंच पाहिजे. नाहीतर त्या घराण्याचा उपयोग नाही महाराज तिथे जन्म घेतो. आणि म्हणून राजे महाराज अनेक अक्कलकोटला येत आहेत. मालोजी राजांचा फार भ्रम नावलौकिक झाला, इतका मोठा विचारता सगळ्यांना अभ्यास वाटला, माझ्या राजधानीचा झाला पाहिजे, माझ्या राजाचा झाला पाहिजे. आणि म्हणून प्रत्येक जण त्या अक्कलकोटला यायचा आणि स्वामींना आपल्या राज्यामध्ये कसं नेता येईल याचा खटाटोप मात्र ते करायचे. पण मालोजी राजाची भक्ती पाहत नव्हते. मालोजी राजे कशी भक्ती करतात, त्यांच्या अंतकरणात स्वामींविषयी भाव काय, यांच्या मनामध्ये सत्तेचा भाव, नावलौकिकाचा भाव. आणि मालोजी राजांच्या मनामध्ये समर्पण भाव, स्वामींच्या प्रती समर्पण, काहीच मागणी नाही, निरपेक्ष भाव, फक्त स्वामींची सेवा, एवढंच काय ते त्या मालोजी राजांच्या मनात. आणि बाकीचे राजे यायचे, त्यांना वाटायचं हा मालोजी राजे स्वामींना काहीतरी देत असेल आणि म्हणून स्वामी इथे राहतात. आणि म्हणून असले काही काही साधू आहेत ना, कीर्तनामधून तुकोबारायांचा अभंग राहतो दूर, तर मंत्राचंच वर्णन करत बसतात. कारण की मंत्र्याने पाकिट तेवढं मोठं दिलेलं असतं. पण त्यातील मालोजी राजे नव्हते, त्यातील मालोजी राजे नव्हते. स्वामी सेवा, फक्त स्वामी सेवा, स्वामींच्या सेवेएवढे काहीच नाही दुसरं, स्वामींच्या सेवेशिवाय नाहीच, निश्चित काहीच मागायचं नाही. स्वामींनी भरभरून दिलंय, काय पाहिजे अजून. आज किती वर्ष झाली महाराज स्वामींच्या कार्याला, मालोजी राजांच्या कार्याला. आजही नाव निघते, आजही अजरामर नाव आहे स्वामींच्या कथेमध्ये. तुम्ही आम्ही सर्वजण आदराने नाव घेतो श्रीमंत श्री मालोजी राजे भोसले यांचं. अजून काय द्यायला पाहिजे स्वामी, स्वामींच्या सोबत राजांचं नाव. आजही वंश परंपरागत भक्ती, आजही स्वामींची कृपा, आजही तेच ऐश्वर राजघराण्यावरती, तेच प्रेम स्वामींचं. अजून काय पाहिजे महाराज. परंतु हा विषय भक्तीचा आहे, हा दुसऱ्यांना कळत नव्हता. दुसरे राजे महाराज त्यांना हा कळत नसल्यामुळं त्यांना असं वाटायचं स्वामींना आपण फार मोठं काहीतरी गबाळ देऊ, स्वामींना आपलंसं करू.
अरे स्वामी संत आहेत, संन्यासी आहेत, निरपेक्ष जीवन जगणारे निष्काम कर्मयोगी आहेत. ते तुझ्या पैशाला भाळणारे नाही, तुझ्या प्रतिष्ठेला भाळणारे नाहीत. ते तुझ्या डोक्यात तर आलं पाहिजे ना. इथेच गल्लत होती. आजही लोक मंदिरात जातात, मी एवढा दान धर्म केला, स्वामींनी प्रसन्न व्हावं म्हणून. मी एवढी मोठी ट्रिप काढली, 5 वर्षामध्ये देवाला ते जातच नाही, कोणाला नेते नाही, स्वतः जात नाही. परंतु निवडणूक आली तर गाड्याच्या गाड्या भरून अक्कलकोट वारी. स्वार्थ दडलेला महाराज. भक्ती मागे डाग स्वार्थाचा. मी निवडून यावं, माझं नाव लौकिक व्हावा, स्वामींच्या नावासाठी नाही चालला तुम्ही. स्वामींची भक्ती वाढावी म्हणून नाही चालला तुम्ही. निवडून यावे, तुमचं नाव लौकिक वाढावं म्हणून चालला. पडतात आणि वरून स्वामींच्या माती खापर फुटतात. महाराज अक्कलकोट वारी केली, एवढी भक्तगण तुमच्या दरबारी मी दर्शनासाठी आणले. महाराज म्हणतात, अरे भक्ती किती होती तुझ्या अंतःकरणामध्ये, श्रद्धाभाव किती वाढवलास माझा. माझी श्रद्धा नाही वाढवलीस, तुझा नाव लौकिक वाढवलास म्हणून पडलास. कशाला रडतोस. आणि म्हणून स्वामींची भक्ती करत असताना हव्यास ठेवू नका मनामध्ये, स्वार्थ ठेवू नका मनामध्ये. निरपेक्ष स्वामींची भक्ती करताना तर भक्तीच करा, शुद्ध अंतःकरणाने, समर्पण भावाने. बाकीची वल्गना नकोच. आणि तेव्हा अनेक राजे महाराजे स्वामींकडे यायचे, त्यांचा नाव लौकिक स्वामींकरवी वाढावा या हेतून येणार आहे. अशीच आजची कथा आहे. गुजरातवाले असतील त्यांनी कमेंट करा, श्री स्वामी समर्थ. आज गुजरात मधली बँक ऑफ बडोदा सगळ्यांना माहिती आहे. सयाजीराव गायकवाड राजे यांनी स्थापन केलेली. बरं, ते फार जुना इतिहास. बडोदा म्हटलं की बँक ऑफ बडोदा, हे तो सगळ्यांच्या परिचयाची. बडोदा जर म्हटलं, बडोद्याचं विशेष म्हणजे त्याला कलानगरी असं म्हणतात. कलानगरी एवढंच नाही, राजे सयाजीराव गायकवाड विद्यापीठ त्या ठिकाणी. आणि जगातील जे प्रमुख असे खाजगी निवासस्थान आहे त्यापैकी एक जगप्रसिद्ध लक्ष्मी विलास पॅलेस. पर्यटकांचा हा एक आकर्षणाचा भाग असतो बडोद्याला गेल्याच्या नंतर. गुजरातमध्ये त्याला आता हल्लीच्या काळात वडोदरा असं म्हणतात, त्या काळी बडोदा म्हणायचे. आणि विशेष म्हणजे बडोद्याला कापडाची सुद्धा फार मोठी बाजारपेठ आहे असं मी ऐकलं. असं ते बडोदा महाराष्ट्रापासून, अक्कलकोट पासून जर म्हटलं, जवळपास 800 ते 900 किलोमीटर अंतर. पहा बरं, मोबाईल नाही, व्हॉट्सअप नाही, यूट्यूब नाही, इंस्टाग्राम नाही, कुठलं ॲप नाही, कुठलं तंत्रज्ञान नाही, पोस्ट ऑफिस सुद्धा नव्हतं. विचार करा, 900 किलोमीटर अंतर आहे. अक्कलकोट ते बडोदा, वडोदरा गुजरात, 850 ते 900 किलोमीटर अंतरावरती. आणि त्या ठिकाणी कीर्ती पोहोचली कोणाची? माझ्या श्री स्वामी समर्थ महाराजांची. विचार करा, स्वामींची कीर्ती किती दूरवर गेली, कसलंही तंत्रज्ञान नाही. आणि त्या काळी स्वामींची कीर्ती गुजरात पर्यंत जाते. आणि बडोद्यामधील त्या काळचे राजे होते श्रीमंत श्री मल्हारराव गायकवाड. त्या काळचे ते राजे त्या राजगादीवरती, बडोद्याच्या संस्थानावरती या ठिकाणी ते विद्यमान राजे. आणि त्यांच्या सुद्धा असाच मनात विचार आला की स्वामींना आपण आपल्या दरबारात घेऊन येऊ, म्हणजे आपलं नाव लौकिक पाडेल. आता सांगितलं तुम्हाला, तीच कथा आहे, तीच कथा.
आणि आता कथेला सुरुवात आहे. आता कथेला सुरुवात आहे. तुम्ही म्हणा दत्तदेशी योग्य दादा 40-50 मिनिटं तुम्ही जे सांगता ती कथा नसते, कथा असते, पण तो पाया असतो. आणि तुम्हाला माहिती आहे, तुम्ही शहरी भागातील आहात. बरेच दत्तदेशी माझे शहरी भागातून आहेत. ग्रामीण भागातून सुद्धा बरेच जण असतील, त्यांना सुद्धा अनुभव असेल या गोष्टीचा. ज्यावेळेस तुम्ही घराचं बांधकाम करता, स्लॅबचं तुम्हाला घर बांधायचं चांगलं आणि तुम्हाला घराचं बांधकाम करायचंय, तर त्यासाठी तुम्हाला पाया घ्यावा लागतो की नाही? मग मला सांगा, पायामध्ये जेवढा खर्च येतो तेवढा खर्च वरचे मजले बांधायला तुम्हाला येतं का? नाही येत मला. वरच्या 2 मजल्याचं काम होईल एवढा खर्च केवळ एका पायामध्ये असतो. पाया मजबूत तर बिल्डिंग मजबूत, इमारत मजबूत. आणि म्हणून 40-50 मिनिटं तुमचा पाया जर पक्का नाही झाला, पुढची कथा नाही कळणार तुम्हाला. आणि म्हणून 40-50 फार महत्वाचे आहे ते मिनिटं. आणि म्हणून आज समजू नका, आता आपण 40-50 यांचं हे असतं पाया मजबूती कर, पुढची कथा आपण ऐकू, कळणारच नाही. ऐकावीच लागेल संपूर्ण कथा, एक ना एक शब्द दत्तगुरुबाईंचा ऐकावा लागेल, तरच कळेल. आणि म्हणून बडोद्यातील जे राजे आहेत मल्हारराव गायकवाड, आणि राजे मल्हारराव यांच्या अंतःकरणामध्ये असाच विचार आला की आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना आपल्या नगरीमध्ये घेऊन येऊ, आपला सुद्धा नाव लौकिक वाढेल मालोजी राजांसारखा. असंच राज दरबारामध्ये मल्हारराव गायकवाड बसलेले आहेत. आणि बसलेले असताना अनेक दिवाण आहेत, अनेक सरदार आहेत. सरदार फार हुशार असतात, चतुर असतात, ज्ञानी असतात. कुठ कारस्थान कसं रचायचं हे सरदारांकडून शिकावं. अवघास्थान सरदार नाही म्हणत, दिवाण आहेत, सरदार आहेत. आणि त्यांची विशिष्ट अशा प्रकारची जी सभा त्या बडोद्या राज दरबारामध्ये मल्हारराव गायकवाड राजे यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी चालू आहे. राजसिंहासनावरती समोर स्वतः राजे मल्हारराव बसलेले, सभोवती अनेक खुर्च्यांवरती त्या काळचे सरदार दिवाण बसलेले. आणि मल्हारराव त्या ठिकाणी त्या सर्व सरदारांना दिवाणांना त्या ठिकाणी म्हणतायत, माझ्या मनामध्ये एक विचार आहे. आज बऱ्याच दिवसापासून माझ्या मनामध्ये विचार घोळतोय, तो तुमच्या पुढे मी स्पष्ट रूपाने आज प्रगट करू इच्छितो. जो कोणी अक्कलकोटला जाईल आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना त्या बडोद्या नगरीमध्ये घेऊन येईल, त्याला माझ्याकडून मोठा इनाम मी बहाल करेल. त्याला फार मोठा मान सन्मान मी देईल. त्याला लागेल तेवढे धन, लागेल तेवढा पैसा त्याच्या पुढे मी होतील. फक्त एकच काम करायचंय, अक्कलकोट नगरीचे श्री स्वामी समर्थ महाराज ते बडोद्या नगरीमध्ये आणायचे. सरदार होते सर्व ज्ञानी माणसं, ज्ञानी कार्यकर्ते सगळे. आणि सरदारांना दिवाणांना सगळं माहिती असतं. सगळ्या खोट्या त्याला म्हणतो आपण मराठी भाषेत, सगळ्या खोट्या त्यांना माहिती असतात. सगळ्या मेघ त्यांना माहिती असतात. कुठलं कार्य आपण घ्यावं, कुठलं घेऊ नये, कुठे जबाबदारी त्रासदायक, कुठे सौम्य आहे, सगळं माहिती असतं त्यांना. चतुर सरदार म्हणजे चतुर. आणि स्वामींना आणणं हे कार्य काही एवढं सोपं नाही. बऱ्याच सरदारांना माहिती होतं, त्यांनी ती कथा स्वामींची ऐकलेली असेल. स्वामी कोण आहेत, काय आहेत, कसे आहेत. अरुणोपकरणी वार्ता पसरलेली, कोणीच तयार व्हायला, कोणीच तयार व्हायला.
एकही तोंडातून चकार शब्द काढेना, ब्र सुद्धा कोणी काढेना. मी आणतो स्वामींना, कोणीच म्हणायला तयार नाही महाराज. सगळे एकमेकांकडे असे पाहतात. हा म्हणतोय का, तो म्हणतोय का, हा तयार होतोय का, कोणीच नाही, कोणीच तयार होईना. कोणीच असा सरदार असा उठून उभा राहिना आणि कोणीच म्हणेना की मी स्वामी समर्थ महाराजांना घेऊन येतो अक्कलकोटवरून बडोदा नगरीमध्ये. कोणीच तयार होत नाहीये. एवढ्यात कोणतरी असतो महाराज, एखादा असतो, एखादा जबाबदारी घेतो आणि असे सांभाळवेच लागतात राजे महाराजांना. तात्यासाहेब त्यांचं नाव. तात्यासाहेब उठले, चतुर सरदार, चतुर उठले आणि तात्यासाहेब म्हणताय, राजे आपली जर इच्छा असेल तर मी येतो स्वामींना बडोद्याला घेऊन. आपण फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा, दृढ विश्वास ठेवा. मी स्वामी समर्थ महाराजांना अक्कलकोट वरून बडोद्याला आणणार म्हणजे आणणार. आज विडाच उचलतो. असं उत्तर ऐकलं राजे मल्हारराव गायकवाड यांनी. बडोदा नगरी गुजरातची गोष्ट आहे, महाराष्ट्रातला नाही सांगत. स्वामींची कीर्ती किती दूरवर गेली त्या काळी. कसलंही तंत्रज्ञान नाही, कसला मोबाईल नाही, कसला फोन नाही, कसला अगदी पोस्ट ऑफिस सुद्धा नव्हतं. त्या काळची गोष्ट सांगतोय, आताच नाही. आता कुठं काय झालं, एक बटन दाबलं की मेसेज गेला व्हॉट्सअप. उत्तर ऐकलं. आता साहेब सरदार उठले आणि म्हणतायत, मी घेऊन येतो स्वामींना अक्कलकोट वरून बडोद्याला मी आणतो. फक्त तुम्ही विश्वास ठेवा महाराज, आजे घेऊन येतो. मल्हाररावांना सगळं उत्तर ऐकून अत्यंत आनंद झाला, खूप आनंद झाला. एवढा आनंद झाला राजाच्या आनंदाला पारावर चढला. गगनही ठेवणं. अरे किती दिवसांपासून माझ्या मनामध्ये इच्छा होती की श्री स्वामी समर्थ महाराजांना आपण आपल्या नगरीमध्ये घेऊन यावं आणि या कार्यासाठी एखादा सरदार माझ्या राज्यातून या राज दरबारातून उठून स्वतः तो सांगतोय की मी घेऊन येतो स्वामी महाराजांना या बडोद्या नगरीमध्ये अक्कलकोटवरून बडोद्याला. आता साहेब म्हटले मी आणतो. मल्हाररावांसह सगळे राजदरबारामध्ये बसले जेवढे काही दिवाण सरदार सगळे जे होते ते सुद्धा प्रशंसा करायला लागले. अरे एवढं अवघड काम, आम्ही साक्षात परब्रह्म. त्यांना मनवणं, त्यांना आपलंसं करणं, त्यांना आपल्या मोठीमध्ये बंद करणं सोपं वाटलं एवढं. मल्हारराव राजे सरदार तात्यासाहेब आहेत आणि त्यांनी मान्य केलं तात्यासाहेबांनी मी आणतो. प्रशंसनीय कार्य. सगळ्यांनी पाठ थोपटली. वा तात्यासाहेब वा, आमच्या सगळ्यांमधून तुम्ही ही जोखीम उचलली की स्वामी महाराजांना अक्कलकोटवरून या बडोद्या नगरीमध्ये वडोदऱ्याला गुजरात आपल्या प्रांतामध्ये तुम्ही घेऊन येताय. तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे महाराज. आणि म्हणून तात्यासाहेबांचा गौरव झाला. सगळेजण म्हणतात तात्यासाहेब यशस्वी व्हा, यशस्वी व्हा, बेस्ट ऑफ लक. परीक्षेला जाताना आपण म्हणतो बेस्ट ऑफ लक. तसं आता बेस्ट ऑफ लक म्हणतो आपण, ह्या काही यशस्वी व्हा असं म्हटले ते. तुमचं कार्य सुफळ संपन्न हो. स्वामी महाराज बडोद्याला घेऊन येताना आम्ही पाहू, अशा प्रकारचं तुमचं कार्य यशस्वी हो तात्यासाहेब. गुरुचरित्रामध्ये सुंदर अशी कथा आहे. श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी कथा सांगितलेली आहे. महाराज शुक्राचार्य आणि कच देवयानी यांची. स्त्रीला गुरुमंत्र देऊ नये, तो मंत्र भ्रष्ट होतो. या संदर्भाने ती कथा आलेली आहे. गुरुचरित्र परम पावन ग्रंथ, साक्षात कल्पतरू आहे. यातील कथा कल्पतरू आहे.
आणि त्या कथेमध्ये श्री गुरु सांगतायत देवयानी कच आणि शुक्राचार्य यांचा आख्यान गुरुमंत्र संबंधाने. त्यावेळेस ती कथा तुम्ही आठवा. गुरुचरित्राची कथा सुद्धा होईल. तुमची इच्छा असेल तर, मला वाटतं मी सांगावं आणि जसे योगेश दादाचं आम्ही ऐकावं वाटत असेल तर, शुक्राचार्याजवळील जी काही संजीवनी मंत्राची जी विद्या होती, तर ती साध्य करण्यासाठी, कारण की दैत्य मरतच नव्हते. शुक्राचार्य दैत्यांचे गुरु. कुठलं युद्ध झालं की शुक्राचार्य ते संजीवनी मंत्र वाचायचे, पठण करायचे. सगळे दैत्य जिवंत व्हायचे महाराज. देवांना व्हायला लागला त्रास. मग सगळ्यांनी ठरवलं ती संजीवनी विद्या आता भ्रष्ट केली पाहिजे. आणि ती कशी करायची, कोण करील, शुक्राचार्यांकडे कोण जाईल, दैत्य गुरु इथे कोण जाईल, शुक्राचार्यांकडे. कोणीतरी असेल ना, कोणाला तरी जावं लागेल ना महाराज. हे काम कसं होईल, जायचंय खरं. अजून एक कथा सांगतो सोप्या भाषेत. मांजर असते, मांजरीच्या गळ्यामध्ये घंटा बांधायचा. सगळ्या उंदरांनी ठरवलं मांजराच्या गळ्यामध्ये घंटा बांधायचा. मांजर कोण, शिकारी आहे. उंदीर कोण, भक्ष्य आहे. बरोबर ना. मांजराचं भक्ष्य उंदीर. मग मांजराच्या गळ्यामध्ये घंटा बांधायची. उंदरांमध्ये चर्चा चालू, सभा भरली. बांधील कोण, कोणाला तरी धाडस करावं लागेल. अरे मी जातो मांजराच्या गळ्यामध्ये घंटी बांधतो. असं शुक्राचार्य आणि कच देव यांनी फार सुंदर असा प्रसंग गुरुचरित्रामध्ये वर्णन केलेला आहे. संजीवनी विद्या भ्रष्ट करायची शुक्राचार्याची, त्याचं दिव्यत्व कमी करायचे. देवांमधून कोणाला तरी पाठवायचं आहे शुक्राचार्यांकडे या कामासाठी. कोण जाईल, कच नावाचे जे काही देव आहेत, तर त्यांना त्या शुक्राचार्याकडे पाठवण्यात आलं. आणि ज्यावेळेस कच म्हटले सगळ्या देवादिकांना, अरे मी जातो शुक्राचार्याकडे, आणि ही संजीवनी विद्या भ्रष्ट करूनच वापस येतो. कोण म्हटलं, कच म्हटले. कोणाला म्हटले, देवांना म्हटले. आणि देवांमध्येचा आनंद, एवढा आनंद त्या ठिकाणी देवांनी व्यक्त केला. तसाच काहीसा प्रसंग आहे. तात्यासाहेब म्हटले मी जाऊन येतो अक्कलकोटला, स्वामींना घेऊनच येतो. आनंद झालाय मल्हाररावांना. आजपर्यंत कोणीच नव्हतं. एवढी सरदार माझ्या राज्यामध्ये आहेत, पण माझ्या कामाला येणार कोणीच नाहीये. तात्यासाहेब, फक्त तात्यासाहेब. आणि त्या तात्यासाहेबांनी ठरवलं स्वामींना घेऊन येणार. आनंद वाटला मल्हाररावांना, कौतुक वाटलं, गर्व वाटला, अभिमान वाटला की माझ्या सरदारांमध्ये असा सुद्धा एक सरदार आहे. एवढी मोठी जोखीम तो त्या ठिकाणी उचलतोय. सगळा हा प्रसंग या बडोदा राजदरबारामध्ये चाललेला. खूप पैसा वाटला मल्हाररावांनी. आनंदच तेवढा झाला. खूप पैसा, एवढा पैसा दिला, अमाप पैसा, पोत्याने पैसा तात्यासाहेबांच्या पुढे ओतला. काही सेवक दिले तात्यासाहेबांच्या सेवेसाठी, सैन्य दिलं. आणि अक्कलकोटला जाण्यासाठी तात्यासाहेबांना आज्ञा केली, जा यशस्वी व्हा तात्यासाहेब, स्वामी समर्थ महाराजांना आपल्या बडोदा नगरीमध्ये घेऊनच या. तात्यासाहेब बडोद्यावरून निघालेले, प्रस्थान ठेवलंय त्यांनी. काही सेवक वर्ग सोबत आहे, अमाप संपत्ती. बडोदा ते अक्कलकोट अंतर 854 किलोमीटर दाखवतो सध्या.
त्या काळी 800 ते 900 किलोमीटर धरूया. प्रवास सोपा नाही. विविध प्रांत आहेत, विविध अरण्य आहेत, विविध भाग आहे, विविध बोली भाषा आहे, विविध जाती जमातीचे लोक आहेत. आणि त्या परिस्थितीतून हा प्रवास चालू आहे. गुजरात वरून अक्कलकोट, म्हणजे गुजरात ते कर्नाटकच म्हणा. अक्कलकोट म्हणजे कर्नाटकचा सीमारेषाच जवळपास, काही अंतर वगळता. एवढा लांबचा प्रवास, एवढा लांबचा प्रवास आता साहेब करून अक्कलकोट नगरामध्ये आले. आणि अक्कलकोट नगरामध्ये आल्याच्या नंतर आता साहेबांनी त्या अक्कलकोटचं निरीक्षण केलं. महाराज पूर्ण अक्कलकोट फिरून पाहिलं. त्या अक्कलकोट नगरीचं संपूर्ण निरीक्षण केलं. कशी अक्कलकोट नगरी, साक्षात परब्रह्म श्री विष्णू श्री दत्त प्रभू कलियुगातील अवतार परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज ज्या नगरीमध्ये स्वतः वास्तव्यास होते महाराज, भक्त मंडळी वेष्टीत असे श्री स्वामी समर्थ महाराज. सगळ्यांच्या मुखामध्ये स्वामींच्या कथा आहेत. आज काय घडलं, स्वामींनी काय आज चमत्कार केला, स्वामींनी काय आज बोध दिला, स्वामींनी आज कशा पद्धतीने भक्तांना संबोधित केलं, कोणाला काय मिळालं, कोणाचा काय नवस पूर्ण झाला, कोणाचा काय संकल्प पूर्ण झाला, कोणाची काय व्याधी पळून गेली, कोणाची लग्न जमली, कोणाला मुले झाली, कोणाला संपत्ती मिळाली, कोणाचा भवबंध तुटून गेला, कोणाला स्वामींची दिव्य भक्ती प्राप्त झाली. कथा चालू आहे या गावामध्ये, अक्कलकोट नगरीमध्ये. सगळीकडे स्वामीमय वातावरण आहे. सगळीकडे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. कुणी नामस्मरण करते, कुणी दिव्य कथा स्वामींच्या सांगते, कुणी स्वामींची प्रत्यक्षात सेवा करते, कुणी म्हणते अरे मी चाललो आता स्वामींकडे चाललो, दिवसभर दमलोय थकलोय, आता मी स्वामींचं दर्शन घेऊन येतो. कुणी म्हणते अरे स्वामींना मी पक्वांना घेऊन जातोय, कुणी म्हणते स्वामींना मी नाना तऱ्हेने सेवा स्वामींची. सगळं वातावरण त्या तात्यासाहेबांनी, गुजरात वरून आलेले तात्यासाहेब येतात, 900 किलोमीटर अंतरावरून प्रवास करून दमून थकून अमाप प्रकारची संपत्ती घेऊन, अमाप प्रकारचं धनदौलत घेऊन विशिष्ट असं कार्य साध्य करण्यासाठी सरदार आहेत तात्यासाहेब. आणि ते कार्य साध्य व्हावं या हेतूने काही सेवक वर्गासह अक्कलकोट नगरीमध्ये प्रवेशलेले तात्यासाहेब संपूर्ण निरीक्षण त्या अक्कलकोट नगरीचं करतात. स्वामी चरित्रकार वर्णन करतात, महाराज तात्यासाहेबांना काय वाटलं त्या अक्कलकोट नगरीकडे पाहून. अहो साक्षात वैकुंठ, वैकुंठ, साक्षात वैकुंठ प्रगटला. या पृथ्वी तलावरती वैकुंठ प्रगटला. तात्यासाहेबांना वाटलं साक्षात विष्णूच्या लोकांमध्ये, विष्णूच्या त्या वैकुंठ लोकांमध्ये आम्ही पदार्पण करतोय की काय. हा भाव तात्यासाहेबांच्या अंतःकरणामध्ये जागृत झाला. याला म्हणायचं अक्कलकोट नगरी, याला म्हणायचं संतांचा महिमा, याला म्हणायचं संतांच्या चरणाचा महिमा. संत चरण जिथे असतात तिथे तीर्थ तयार होतं महाराज, तिथे वैकुंठ तयार होतो. ही किमया संतांची, ही किमया श्री स्वामी समर्थ महाराजांच्या परमपावन चरण स्पर्शाची आहे महाराज. भूमी पवित्र होते, भूमी तीर्थस्थान होते, देह पवित्र होतो, बुद्धी शुद्ध होते, विचार कर्म सगळं बदलतं, पूर्णतः उद्धार होतो. असे त्या वैकुंठ नगरीमध्ये, त्या अक्कलकोट नगरीमध्ये तात्यासाहेब गेलेले.
खूप आनंद वाटला तात्यासाहेबांना. प्रत्यक्ष प्रथम दर्शनी अक्कलकोटचं दर्शन घेतलं. खूप आनंद वाटला तात्यासाहेबांना. श्री स्वामींची दिव्य मूर्ती साक्षात समोर पाहिली पहिल्यांदाच तात्यासाहेबांनी. तेथील जनतेची स्वामी भक्ती काय वर्णन करावे त्या अक्कलकोट मधील जनतेची स्वामी भक्ती. महाराज काय भाव होता स्वामींवरती, काय श्रद्धा होती स्वामी महाराजांवरती, शब्दामध्ये नाही व्यक्त करता येत. तात्यासाहेब म्हणतात, धन्य आहात तुम्ही, खरंच धन्य आहात. अक्कलकोट नगरीमध्ये श्री स्वामींची सेवा तुम्ही करता. साक्षात परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या पुढे उपस्थित आहेत. खरंच खरंच फार धन्य आहात तुम्ही. खूप धन्यता वाटली तात्यासाहेबांना. तात्यासाहेब खूप आनंदित झाले. गुजरातचे तात्यासाहेब सरदार ध्यानात ठेवा. आणि विशेष म्हणजे अक्कलकोटचे जे राजे यांची सुद्धा स्वामींवरती विशेष भक्ती. राजे महाराज संपत्ती भरपूर, प्रतिष्ठावर, कशाला करायचं कीर्तन, कशाला करायचं नामस्मरण, दिलंय ना भरपूर आहे ना. नाही, विनम्र भावे मालोजी राजे भोसले यांचा विनम्र भाव आणि स्वामींच्या चरणावरती निस्सीम भक्ती. राजाची सुद्धा भक्ती, प्रजेची तर आहे परंतु राजाची सुद्धा भक्ती. ज्या देशाचा राजा भक्तिमान असतो ना महाराज, देशाची प्रजा सुद्धा भक्तिमान होते. आणि ज्या देशाची प्रजा राजा सगळेजण भक्तिमान असतात ना, तिथे सुसंस्कार रुजतात, तिथे संतांचा आशीर्वाद येतो. आणि ते नगर, ते शहर, तो देश, केवळ तो देश राहत नाही तर तो साक्षात वैकुंठ होतो, साक्षात स्वर्ग होतो. ही कमया संतांची, सेवेची, विनम्रतेची, ही भक्तीची कमया आहे. आणि म्हणून राजे सुद्धा या ठिकाणी भक्ती करतायत. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी जे काही सेवेकरी आहेत त्यांचं मन स्वामींमध्ये गुंतलेलं आणि स्वामींचं मन त्या अक्कलकोट नगरीमध्ये रमलेलं असं सगळं दृश्य तात्यासाहेबांच्या नजरेस पडलं महाराज. आणि तेव्हा तात्यासाहेबाच्या मनामध्ये प्रश्न आला, अरे या अक्कलकोटचे सर्वजण पूर्णपणे स्वामीमय झाले, स्वामींचे भक्त झाले आणि स्वामींना सुद्धा इथेच रमावंसं वाटतं, इथेच राहावं वाटतं, याच अक्कलकोट नगरीमध्ये वास्तव्य करावं असं स्वामींना वाटतं. आणि या परिस्थितीमध्ये स्वामी समर्थ महाराजांना येथून आपल्याला बडोद्याला न्यायचंय आणि त्या कारणासाठी, त्या निमित्ताने, त्या हेतूने आपण या अक्कलकोट नगरीमध्ये आलो. सोपं नाही वाटत हे कार्य. मनात विचार आला, हे कार्य जरी सोपं नसलं, मनाने मनाला धीर दिलाय. मानसिक स्थिती चांगली होती तात्यासाहेबांची. हे कार्य आता शक्य होऊ शकत नाहीये. सगळ्यांचं मन एकमेकांवरती बसलेलं, स्वामींचं भक्तांवरती, भक्तांचं स्वामीवरती. आता हे कार्य नाही होऊ शकत. तात्यासाहेबांना प्रश्न पडलाय, आता हे कार्य होऊ शकत नाही, मग कसं करायचं? 900 किलोमीटर अंतरावरून चालत आलोय, विडा उचललाय, 4 माणसामध्ये वचन दिलंय, प्रशंसा झाली, अमाप धनसंपत्ती, अनेक सेवक वर्ग घेऊन आलोय आणि असा खाली हात जर गेलो तर थू होईल, किंमत राहणार नाही. सरदार असं जाऊ माघारी, प्रश्न आहे. तात्यासाहेबांनी मन घट्ट केलं आणि मनाने मनाला सांत्वना केलं, मनाने मनाला सांगितलं. काय सांगितलं महाराज? प्रयत्नांती परमेश्वर. अरे प्रयत्न जर केला तर भगवंत सुद्धा प्राप्त होतो. प्रयत्न जर केला तर वाळू जर एकमेकावर अशी रगडली
वाळतून सुद्धा तेल गळते. समर्थ रामदास स्वामींनी सांगून ठेवलंय, तात्यासाहेब माग हटू नकोस. प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात. काहीतरी युक्तिवाद कर. सरदार आहेस तू, बडोद्याचा सरदार, गुजरातचा सरदार. गुजरातची माणसं ते पहिल्यापासूनच आहेत. महाराष्ट्राने अनुभव घेतलाय. आजचा इतिहास नाही, आम्हीची कथा आहे महाराज. काहीतरी युक्तिवाद करावा लागेल, काहीतरी युक्ती लढवावी लागेल म्हणजे लागेल, त्याशिवाय जमणारच नाही. युक्ती शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. एक प्रकारे चोर सगळ्यांना ओळखता येतात. सावध चोर नावाचे चोरांची जात सावध चोर म्हणतात. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या चरित्रामध्ये जे काही स्वामींचा नवस फेडण्यासाठी जे ब्राह्मण चालले होते, वल्लभेश, त्यांची कथा सोबत सोबत चालले. तर अरण्य गाठून ब्राह्मणाला मारले, धन पळून घेऊन चालले होते. सगळं जाणून घेतलं, गोड बोलतात, सगळं माहिती करून घेतात, सभ्य पद्धतीने राहतात. पण योग्य मौका आला, योग्य संधी आली, गळा चिरतात, धन घेऊन लुटतात, पळून जातात. इथे श्रीपाद श्रीवल्लभ येतात. शस्त्र कधी घेतलं नाही दत्त महाराजांनी, हातात होतं पण उगारलं नाही. पण पहिल्यांदा श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी फक्त आणि फक्त भक्तांसाठी हातात तलवार घेतली, एका हातात त्रिशूळ घेतलं, खतम करून टाकली चोर. ही कथा गुरुचरित्रामध्ये. त्यांना साव चोर म्हणतात. दिसतात सभ्य, असतात आपल्यात, आपलंच जाणून घेतात. परंतु अरण्य आलं, वन आलं, घनदाट जंगल आलं की काटा काढून धनसंपत्ती लुटून फरार होतात. त्यांना साव चोर म्हणतात. त्यातलाच हा काहीसा प्रकार तात्यासाहेबांचा. स्वामींना चोरून न्यायचंय महाराज. सरदार युक्तिवाद करायचा, काय करावं मग? तात्याने प्रत्यक्ष कार्यवाहीला आता सुरुवात केली. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी असते, राजा जर प्रसन्न करून जर घ्यायचा असेल तर प्रधान प्रसन्न असावा लागतो. अकबर जर प्रसन्न करून घ्यायचा असेल तर बिरबल प्रसन्न करावा लागतो. म्हणजे बिरबल अकबरांना सांगेल, सोप्या भाषा सांगतो. तसं एखाद्या आमदाराकडे तुम्हाला जायचंय, पण निकटवर्ती एखादा कार्यकर्ता प्रसन्न करावा लागतो. मग ते बरोबर सांगतात, आमचाच माणूस आहे, एवढं करा, काय असेल ते त्यांचं, आम्ही तुमच्याच पक्षातले, आपल्यालाच टाकतो ते. त्या दिवशी बटन कोणाचंही दाबा, काम होऊच तर, बरोबर. तर त्याच पद्धतीने हा काहीसा प्रसंग आहे महाराज. सेवेकरी प्रसन्न करूया. सेवेकरी प्रसन्न झाले की स्वामींना ते आपल्या हवाली सहज पद्धतीने करून टाकते. हा भाव तात्यासाहेबांच्या मनात आहे. युक्तिवाद सोप्या गोष्टी नाही. तुमची आमची अक्कल चालतच नाही इथे. हा आपल्या बुद्धीच्या पलीकडचा विषय. म्हणून त्यांना सरदार म्हणतात. म्हणून त्यांना सरदार म्हणतात. आणि म्हणून तात्यासाहेबच निवडले जातात का? युक्तिवाद आहे. आणि म्हणून सेवेकऱ्यांना प्रसन्न करून घेऊ. आता तात्यांच्या मनामध्ये युक्तिवाद आला. सेवेकरी आनंदित होतील असं कार्य तात्यासाहेबांनी चालू केलंय. विविध प्रकारचे पक्वान, दररोज नवीन जेवण, दररोज नवीन. जेवढे स्वामींचे भक्त येतील दर्शनासाठी प्रत्येकाला दररोज वेगवेगळ्या पक्वानांची योजना,
रोज नवीन नवीन अन्न पदार्थ. आता साहेब पैसा राजांचा, मला राहून पैसा तेवढं दिला होता. काही करा, किती नासवा पैसा, स्वामी आले पाहिजे फक्त. 60 पैसा मला दान धर्म केला, पैसा वाटला. तुला पैसे नाही, चल मी देतो. सगळ्यांना खुश करायचं फक्त. स्वामींच्या पूजेसाठी काही द्रव्य लागते, साहित्य लागते, जा घेऊन. आता साहेब आहे ना तुमच्यासाठी, घेऊन जा पैसा, काय पाहिजे तेवढं. ज्यामुळे सेवेकरी संतुष्ट होतील. अरे काय स्वामींची सेवा करतो, काही कमी पडून देत नाही. सेवेकऱ्यांची सेवा अंतःकरणातून नाही महाराज. स्वामींची सेवा जर केली असती तर प्राप्त झाला असतं. सेवेकऱ्यांची करतो. सेवेकरी हपापले, त्यांना काय जिकडून मिळेल तिकडून खायचं, त्यांना सेवेकरी म्हणतात. बरोबर ना? इकडून आपलं कल्याण होत असेल तिकडून घ्या, इकडून तिकडून घ्या, फक्त लुटायचं. आपला प्रपंच चालतो ना व्यवस्थित. स्वामींचं तरी काय घेऊन बसले, असे सेवेकरी आहेत काही. मला वाटतं सर्वसामान्य सेवेकरीच फक्त पितवले. आता फार मोठ्या ठिकाणी हात घातलाय बरं का तात्यासाहेबांनी. सगळे सेवेकरी आपलेसे करून घेतले. तात्यासाहेबांनी आता पुढची योजना काय ऐकली माहिती? अरे सेवेकरी सगळे आपलेसे झालेत, गोष्ट खरी आहे, पण तरीही स्वामी आपल्याकडे येतीलच असं नाही. मग स्वामींच्या अजून जवळचा कोणीतरी पकडा, आणि स्वामींच्या सगळ्यात जवळचा कोण असेल, भक्त वत्सल, स्वामींना प्रसन्न व्हावं यासाठी तर त्याने खूप प्रयत्न केले, खूप उपाय केले, खूप पैसा खर्च केला महाराज. पण काही एक उपयोग नाही झाला, काहीच उपयोग नाही झाला. सगळा पैसा व्यर्थ, सगळे कष्ट व्यर्थ, सगळे युक्तिवाद व्यर्थ, सगळं वाया गेलं, सगळं पाण्यामध्ये. सगळी मथुरा पाण्यात बुडाली. काहीच हाती नाही आलं महाराज तात्यासाहेबांच्या. तात्यासाहेब मनामध्ये खिन्न झाले, उदास झाले. अरे मला रावाने एवढा पैसा दिला, एवढा सेवक वर्ग दिला, एवढा विश्वास, सगळ्यांनी मला विजय आशीर्वाद दिला, आणि हे काय होतं, इथं सगळं उलटच घडायला लागलं, काही एक उपयोग नाहीये. तेव्हा जर आपण एक युक्ती केली तर चोळप्पा, चोळप्पाला जर आपलंच केलं तर, कारण की चोळप्पा हा स्वामीचा निकटवर्ती, सगळ्यात जवळचा, सगळ्यात आवडता सेवेकरी चोळप्पा. अक्कलकोट नगरीतील सगळ्यात प्राधान्याने प्रथम क्रमांकावरती जर कुठला सेवेकरी असेल, नाव त्याचं चोळप्पा. त्या चोळप्पालाच आता गाठतो. तात्यासाहेबांचे युक्तिवाद कटकारस्थान स्वामींना न्यायचंय हो अक्कलकोट मधून, परब्रह्मांना न्यायचं बरं का, बोलवून न्यायचंय. अरे कोणाला बोलवतो हे तरी कळायला पाहिजे. चोळप्पा एक दिवस एकांतात होता, एकटाच होता, आणि चोळप्पा एकटेच असताना, एकांतात असताना संधी साधली तात्यासाहेबांनी आणि बुद्धिवाद केला. चोळप्पाला विनंती केली, चोळप्पा आज काय करते इकडे एकटे? हो आलो, आता स्वामींची सेवा करून आलो. असं असं एक काम कराल माझं? बोला ना तात्यासाहेब, तुम्ही एवढी सेवेकऱ्यांची सेवा केली आजपर्यंत, स्वामींच्या पूजेसाठी वेगवेगळे द्रव्य दिलं काय, स्वामी सेवेकऱ्यांसाठी दररोज नवीन पंक्ती घालता काय, ब्राह्मणांची भोजनं तुम्ही दिली काय, काय काय केलं नाही तुम्ही म्हणून सांगू? चोळप्पा म्हणतायत, तात्यासाहेब तुमच्यासारखी दिलदार आजपर्यंत नाही पाहिलं. हो तुम्ही अमाप संपत्ती उजळत आहे स्वामींच्यासाठी, स्वामींच्या सेवेकरांसाठी. तात्यासाहेब मनातली मनात असतात, अरे चोळप्पा मला अजून ओळखलंच नाही. कुस्सित मनाने आलेले तात्यासाहेब, कुस्सित मनाने, मन शुद्ध नाही, भाव शुद्ध नाही, हेतू शुद्ध नाही. एक काम करा चोळप्पा माझं, तुम्ही जर हे काम जर कराल ना तर मी काय देईल हे आधी सांगतो.
बोला ना तात्यासाहेब, बोला, काय काम करायचं? तात्यासाहेब म्हणतात, तुम्ही फक्त माझं एक काम करा, आणि हे जर काम तुम्ही जर केलं, तुम्हाला आमचे जे राजे बडोद्याचे संस्थानिक श्रीमंत श्री मल्हार राजे गायकवाड त्यांचं नाव, आणि त्या बडोद्याचे ते राजगादीवरती विद्यमान राजे तुम्हाला भरभरून अशी संपत्ती देतील, भरभरून अशी इनाम, फार मोठी जहागिरी तुम्हाला मिळेल, फार मोठा सन्मान मिळेल. आणि स्वामींचं जर म्हणाल, स्वामींना ते फुलात ठेवतील महाराज. काय सांगावं चोळ, खूप सेवा स्वामींची. तुमचंही भागेल, स्वामींचंही कल्याण होईल. कोणाचं कल्याण करावं व्यतिरिक्त कळालं, जे जगाचं कल्याण करा त्यांचं कल्याण करणार तात्यासाहेब तुळप्पाला बोलवतोय. तुमचाही राज दरबारावर मान होईल, सगळेजण तुम्हाला मानतील. स्वामींना घेऊन आलात तुम्ही बडोदर म्हणून, सगळेजण तुमचं कौतुक करतील, कल्याण होईल, संपत्ती मिळेल, जहागीर मिळेल, श्रीमंती मिळेल. द्रवेण सर्वे वशाः, पैसा दिला की सगळेजण मुठीमध्ये येतात, सगळेजण वश होतात, वशीभूत होतात. शास्त्राचा नियम आहे बघ, शास्त्रातील नियम. आणि म्हणून या वचनाप्रमाणे तुळप्पा सुद्धा जहागिरीला, त्या प्रतिष्ठेला कोटीच येते. पण नाही ना कधी गरिबी, 18 विश्व दारिद्र्य चोळप्पाचं स्वामींचं चरण लागले घराला, तेव्हापासून कुठेतरी बरकता धन दौलत चोळप्पाला मिळाली. गरिबीचं जीवन गेलेलं चोळप्पाचं, आणि त्यांनी स्वप्न मनाशी बांधलं, कधीतरी मी श्रीमंत होईल, कधीतरी मी जहागीरदार होईल, कधीतरी मी फार मोठा प्रतिष्ठित अशा प्रकारचा राजासारखे जीवन जगेल. हा विचार त्या चोळप्पाने कधीतरी केलेला होता महाराज. मी कथेच्या सुरुवातीला काय सांगितलं, मन हे आपलं भ्रमिष्ठासारखं. नेहमी असं माणसाला वाटतं, मी तिथे गेलं ना माझं कल्याण होईल, कल्याण नाही होत, मला फसतो महाराज. तो माणूस फसतो तिथे पूर्णतः. भ्रमिष्ठ मन, भ्रांत मन, आणि या भ्रांताला बाहेर काढण्यासाठी संत आहेत श्री स्वामी समर्थ. म्हणून कथा सुरुवातीपासून ऐकावी, कळतं? भ्रमिष्ठ मन, हा विचार मी कधी काही केलाय. चोळप्पा म्हणतात, श्रीमंत होईल, राजासारखे जीवन जगेल, धन दौलतीने संपन्न, श्रीमंतीने संपन्न, प्रतिष्ठेने संपन्न असं राज ऐश्वर्य युक्त असं जीवन मी जगेल. आणि ही आशा माझ्या मनामध्ये कितीतरी दिवसांपासून होती महाराज. आणि तोच योग कदाचित स्वामींच्या कृपेने आज आला असावा. आणि म्हणून तात्यासाहेबांनी मला म्हटलं असावं की चला बडोद्याला, चला स्वामींना घेऊन चला, तुमचं कल्याण होईल, जहागिरी मिळेल, संपत्ती मिळेल. स्वामींची ही सेवा करण्यासाठी भरपूर काही या ठिकाणी योजना मल्हारराव राजे करतील. तुळप्पाला आनंद झाला. मग स्वामींना बोलायचे, तर स्वामी त्या मूड मध्ये तर पाहिजे ऐकण्याची, ती मनस्थिती स्वामींची ऐकण्याची पाहिजे. मग असंच एक दिवस स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये चोळप्पा बसलेले. तात्यासाहेब आणि चोळप्पाचं बोलणं झालं. नंतरच सांगतो, काही दिवसानंतर परिस्थिती तर पाहावं लागलं. स्वामींना कधी विचारायचं, एक वेळ असते, काळ असतो, काही कार्य साध्य करून घेण्यासाठी एक परिस्थिती असते, आणि अवघड कार्य साध्य करून घेण्यासाठी तर फार सावधतेने, सावधानतेने सगळं करावं लागतं. कुठला तरी एक दिवस तुळप्पा स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतायत, आणि स्वामींच्या मनातील भाव चोळप्पाने ओळखले. नेहमी स्वामींचा सहभाग, स्वामींचा
भाव कसा आहे, स्वामींची मनस्थिती कशी आहे, सोळप्पाला याचा एक अंदाज बांधता यायला लागला होता नेहमीच्या सहवासामुळे. आणि त्याला कळून चुकला, अरे आज स्वामी फार आनंदित दिसत आहे, उल्लसित अंतकरण, आनंदी अंतकरण, कृपाळू अंतकरण. आणि त्या दिवशी त्याने संधी साधली आणि स्वामींची ती आनंद वृत्ती पाहिल्याच्या नंतर सोळप्पाने स्वामी महाराजांची सेवा करत असताना असा हात जोडून उभा राहिला. महाराज, त्यावेळेस आपलं काम भागावं असं वाटतं ना, आपलं कार्य साध्य व्हावं असं फार गोड बोलतात. साखर कमी गोड असेल, कधी कधी मी तर म्हणतो एवढे गोड बोलणारे माणसं त्यांचं कार्य साध्य होण्यासाठी बरं का. मला सुद्धा फार गोड बोलतात काही काही माणसं. अरे मी पण स्वामींचा भक्त आहे, एवढं पण नका गोड बोलत असो. मी एवढा मोठा नाही असं जरी म्हणत असलो पण काही कळतच नाही असं पण नाही ना. लागलीच मग त्यांना मी म्हणत असतो, अरे फार गोड बोलतोय साज, तुझ्या शब्दांनी, तुझ्या गोड अशा शब्दांनी माझ्या कानाला डायबिटीस नको व्हायला. एवढा गोड नको करूस, एवढा गोड शब्दांचा प्रयोग नको करूस, मधुमेह होईल कानांना. कानांना मधुमेह होत नसतो, तो कळून घेतो. दादा काय म्हटले ते, गोड बोलतात माणसं जगामध्ये, फार गोड बोलतात. का म्हणण्यासाठी सोळप्पाने हात जोडले, गोड शब्दामध्ये स्वामींना विनंती करतो, स्वामी आपण खूप कृपाळू आहात. भामट्या, आपण एखाद्याला म्हणतो ना लय गोड बोलतो रे, आपलं काही छोटस बालक असतं, बाबा किती छान आहेत तुम्ही, किती चांगले आहेत तुम्ही, मला गाडी घ्यायची असते ना म्हणून गोड बोलतो. बाबा मग भामट्या ह्याच्यासाठी गोड गोड बोलत होतच. जसं असतं ना, सोळप्पा सेवेकरी, स्वामी आई, स्वामी बाप आहे, स्वामी सर्वस्व आहे सोळप्पासाठी. गोड बोलणार काहीतरी पाहिजे सोळप्पाला. अज्ञानी म्हणे स्वामींची सेवा करतात, शुद्ध अंतकरणाने करतात, हाच तेवढा मोठा भाव. जग काय असतं, राजे महाराजे सरदार काय असतात माहित नाही सोळप्पाला. आणि म्हणून सरदाराने सांगितले, तात्यासाहेबांनी सांगितलं, आणि म्हणून त्या प्रलोभनाला बोलून सोळप्पा हात जोडून गोड बोलताय स्वामी महाराजांना, स्वामी आपण खूप कृपाळू आहात. आणि आपण माझं एक काम करा, तुम्ही माझ्यासोबत बडोद्याला चाला, तिथे गेल्याने माझं कल्याण होईल, मला जहागिरी मिळेल, प्रतिष्ठा मिळेल, सन्मान मिळेल, राज दरबारामध्ये माझं नाव लौकिक तर होईलच महाराज. परंतु स्वामी तुमची सुद्धा पाहिजे त्या पद्धतीची सेवा मल्हारराव गायकवाड जे राजे आहेत सर्व काही नियोजन तुमच्या सेवेचं ते लावतील. मला सुद्धा अपार धनसंपत्ती मिळेल, इनाम मिळेल, प्रतिष्ठा मिळेल, आपल्यावरती आपल्याला सुद्धा योग्य अशा प्रकारचा सन्मान बडोद्याचे राजे देतील. स्वामी ते परब्रह्म आहेत, ते अंतर्ज्ञानी स्वामी. काय केलं असेल बरं स्वामीने असं म्हटल्याच्या नंतर? विचार केलात कधी? काय केलं असेल स्वामींनी? स्वामींनी आनंदित होते स्वामी महाराज त्या दिवशी. अक्कलकोट मध्ये बसलेले सोळप्पा समोर आहे. सोळप्पा म्हणतायत स्वामींना, बडोद्याला चला, कृपाळू गोड बोलताय. स्वामी आनंदित आहेत. एकच मोठं विकट हास्य स्वामी महाराजांनी केलंय, खूप मोठ्याने, खूप स्वामी महाराज हसलेले आहेत. आणि काय म्हणतात स्वामी, काय उत्तर देत आहेत? सोळप्पा, राजे मल्हारराव यांच्या अंतकरणामध्ये माझ्याविषयी
शुद्ध भक्तिभावच नाही, तर मग मी बडोद्याला जाऊन काय काय म्हणून मी बडोद्याला चालावं? काय म्हणून मी बडोद्याला चालावं? राजे मल्हारराव यांच्या मनामध्ये माझ्याविषयी अंतःकरणात शुद्ध भावच नाहीये. कशाला जाऊ मी बडोद्याला? सांग ना चोळा, सांग ना चोळा बाबा. आणि अशा पद्धतीने एकच वाक्य, शुद्ध भाव अंतःकरणात जर असेल, एवढा खटाटोप करण्याची गरज नाही मला. एवढी अपार धनसंपत्ती अशी कमवलेली असते, श्रीमंताचे सोडून त्यांचे वेगवेगळे धंदे असतात, वेगवेगळे उद्योग असतात. सर्वसामान्य सुद्धा या गोष्टीमध्ये नाही गुंतलं पाहिजे. भगवंताला आपलं असं करायचंय, नको कोणतं या गोष्टीमध्ये. धनसंपत्ती नकोच होतो देवापुढे. देव फक्त भावाचा भुकेला आहे. तुझ्या अंतःकरणामध्ये जर शुद्ध प्रेम असेल स्वामींच्या विषयी, स्वामी तुझ्या घरामध्ये वास्तव्यास येतील, तुझं घर स्वामीमय होईल. आणि म्हणून सगळ्या दत्तदेशींना माझं सांगणं आहे की शुद्ध अंतःकरणाने स्वामींना शरण जा. पैसा फेको आणि तमाशा देखो याला भक्ती मार्ग नाही म्हणत. भक्ती परिपूर्ण करण्यासाठी हा मार्ग तुमचा चुकीचा आहे, हा तुमचा विचार चुकीचा आहे. आणि म्हणून तुम्ही खंत करीत असाल, मी एवढा खर्च केला, पण तुम्ही तुमचा खर्च तुमच्या स्वार्थासाठी केला, नावलौकिकासाठी केला. स्वामींची श्रद्धा वाढावी, स्वामींचा भक्तिभाव वाढावा, तो शुद्ध भाव तुमच्या मनामध्ये नाही. आणि म्हणून हे प्रश्न आहेत, भक्ती करतो पण कुठे चुकतो हे नाही कळत महाराज. आणि त्याच्यामुळे स्वामींची कथा दत्तगुज वाहिनीवरून ते ऐकायची असते. आणि म्हणून गुजरातची ही कथा आहे, बडोदा संस्थानमधली ही कथा आहे. मल्हारराव राजे यांच्या जीवनातील ही कथा आहे. श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरित्रातील परमपावन अशी कथा आहे की शुद्ध भाव अंतःकरणात जर असेल तर स्वामी तुमचे आहेत. परब्रह्म ते अंतर्ज्ञानी सगळं कळतो स्वामींना, तुमची सांगण्याची गरज नाही हो त्यांना. आणि असे असणार ते स्वामी समर्थ महाराज. त्या चोळप्पाला म्हणतात, अरे राजे मल्हारराव यांच्या अंतःकरणात माझ्याबद्दल जर शुद्ध भावच नसेल, माझा ते वापर करून घेतायत असं म्हणलं तर वावं ना. स्वामींच्या नावाखाली राज्याचं नाव लौकिक वाढवायचं, माझी भक्ती नाही करायची त्यांना. जिथं शुद्ध भाव नाही तिथे मी जात नाही. काय म्हणून जावं मी तर बडोद्याला? नाही जाऊ शकत. मला इथेच राहायचं अक्कलकोटला. इथे माझी भक्त मंडळी शुद्ध भावाने माझ्याकडे येतात, माझी सेवा तर करतातच, सेवेकऱ्यांच्या मदतीला जाऊन जातात. खूप आनंदाचं वातावरण अक्कलकोट नगरीमध्ये. मला इथेच राहायचं. तुम्ही म्हणाल मग स्वामी महाराज बडोद्याला नाही का गेले? तात्यासाहेबांनी पुढे काय केलं? तात्यासाहेब तसेच मोकळ्या हाताने निघून गेले. पुढे काय झालं नेमकं ती कथा तरी आम्हाला सांगा दादा, सांगा. ही सुरच अशा प्रकारची श्री स्वामी समर्थ महाराजांची कथा ऐकायची. सगळ्यांना आम्ही सांगणार आहोत. ही पावन कथा, ही श्रोत्यांना सुद्धा पावन करते, पवित्र करते. सांगणारे हृदयात बसलेले श्री स्वामी समर्थ महाराज. आम्ही तोंडाने बोलतो, कृपा त्यांची. आणि म्हणून स्वामीच मधून घेतील आमच्याकडून. परंतु नंतर पुढच्या भागामध्ये पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. शुद्ध अंतःकरणाने स्वामींना शरण जा. स्वामी तुमचे. आजच्या कथेमध्ये एवढंच. तुम्ही सर्वजण दत्तगुज वाहिनीवरती जे प्रेम करता, खूप खूप सगळ्यांना धन्यवाद. सगळ्यांना स्वामींचा खूप खूप आशीर्वाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.
परब्रह्म श्री स्वामी समर्थ भगवान जय.